सांगा ना आत्यांना। काय सांगू, बरोबरच बोलते ती। मी आतापर्यंत इतक्या वेळा संधी दिली आहे तुम्हाला, पण प्रत्येक वेळी ती संधी तुम्ही तुमच्या वागण्यामुळे घालवली। आता जर तुम्हाला घरात ठेवलं तर ती चूक असेल फक्त। खरंय, तू इथे राहिलीस तर सावीला अजून त्रास होईल। आणि तिला त्रास झालेला मला नाही सहन व्हायचा। नाही आत्या, धैर्य। आत्या, मी तुमच्या पाया पडते आत्या, मी हात जोडते तुम्हाला। मी आता चुकूनही असं नाही वागणार, प्लीज मला माफ करा। मला नका लांब करू, या घरापासून मला नाही जायचंय, मला नाही जायचंय, प्लीज। सावी, 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 मी तुझी माफी मागते, मला माफ कर, पण प्लीज मला या घरापासून तोडू नकोस ग। तू या घरात आल्यापासून माझ्यापासून एक एक गोष्ट तुटत गेलीये, आणि आता फक्त हे घर आणि या घरातली माणसं उरली आहेत। मला यांच्यापासून लांब नाही जायचंय। मी आता तुला कुठलाही त्रास देणार नाही, माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही, पण प्लीज प्लीज मला या घरापासून लांब नको करूस। मी आहो तर तुझे पाय पडते। इरा, इरा, उठ, काय करतेस तू? इरा, बस झाली आता ही नाटक। किती हातापाय पडलेत ना तरी काही फरक पडणार नाही। जर तुम्ही इथं असल्यामुळं मला सारखं सारखं माझं प्रेम, माझा खरेपणा जर सावीसमोर सिद्ध करायला लागत असेल ना, तर तुम्हाला या घरात अजिबात जागा नाहीये। आणि आता परत तुमच्यावर विश्वास ठेवणं शक्यच नाही। दया, तुझा आणि तुझ्या मुलीचा अपमान होऊ नये असं वाटत असेल तर तिला घेऊन निघून जा इकडनं। आत्या, आत्या, मला नाही जायचंय आत्या, प्लीज मला थांबवा आत्या, मी नाही वागणार असं कधीच। आत्या, मी चुकूनही असं नाही वागणार आता यापुढे। धैर्य, प्लीज तुम्ही काहीतरी सांगा ना आत्यांना। सावी, तू तरी काहीतरी कर प्लीज। बाबा, मला नाही जायचंय बाबा, बाबा मला नाही जायचंय। आत्या, धैर्य, सावी, आत्यांना सांगा ना तुम्ही, बाबा मला नाही जायचंय, बाबा, बाबा मला नाही जायचंय हे घर सोडून। आत्या, सावी, धैर्य, सावी, धैर्य, सांगा ना तुम्ही, बाबा मला नाही जायचंय, बाबा मला नाही जायचंय, हो थांबा। इराच्या मनात जरी काही असलं तरी माझा माझ्या नवऱ्यावर आणि त्यांच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे इरा जरी या घरात राहिली तरी मला काही अडचण नाही। मॅडमनी तिच्या लग्नाची जबाबदारी घेतली
आणि या सगळ्यांमुळे त्यांना ती जबाबदारी पूर्ण नाही करता येणार आणि असं झालेलं मला नकोय. त्यामुळं आईंनी दिलेला शब्द त्यांनी पाळावं असं मला वाटतं. इराला या घरातून काढण्याची काहीच गरज नाही. आणि हे सगळं मी संशय घेतला म्हणून झालंय. सॉरी, परत असं नाही घडणार. सावी, अगं तू सॉरी का म्हणतेस? तुझा गैरसमज केला गेला होता, त्यात तुझी काहीच चूक नव्हती. नाही मॅडम, चूक काय बरोबर काय हे मला समजायला पाहिजे होतं. समजलं ना आता? मग झालं तर. आता हा विषय इथेच मिटला म्हणायचा. आता कोणीही डोक्यात आणि मनात कुठलाच विषय ठेवायचा नाही बघ. आज तुळशी विवाह आहे, सगळी तयारी पण करायची. छान तयार होऊन ये. नीता, चल पुढची तयारी करूया आपण. ये तू पण. धैर्य, तुम्ही अजून पण चिडलाय माझ्यावर. प्लीज मला एक चान्स द्या. मी सावी, चान्स काय चान्स? आणि सांगितलंय की मी चिडलेलो नाहीये. चला आता तुळशीच्या लग्नाच्या तयारीला लागूया आणि त्या लग्नाच्या निमित्तानं आपली सुद्धा गाठ परत एकदा जुळून येऊ देत. आपल्यातलं प्रेम, आपला विश्वास अजून घट्ट होऊ देत. धैर्य, जगातला सगळ्यात बेस्ट माणूस माझा नवरा आहे. तुम्ही जरी मला माफ केलं असलं तरी अजून एका माणसाची मला माफी मागायची. आज परत त्या धैर्यानं हरवलंय आपल्याला. कधी कधी वाटतं ना, हा असा अपमान सहन करण्यापेक्षा एवढे बारीक तुकडे करावेत त्या धैर्याचे आणि फेकून द्यावं कुठल्या तरी नाल्यात. लहान असल्यापासून फक्त त्याचेच गोडवे घरात, त्याच कौतुक ऐकतोय. तिचं कौतुक ऐकून ऐकून ना कान गंजलेत. आता या कानांना फक्त एकच गोष्ट ऐकू येते, सूड. भास्कर भास्कर, अरे तुला काय येडबीड लागलं काय? आपल्याला कधी रागात काय करायचं नाही. लक्षात ठेव, राग आणि एक माग आणि आपल्या मनामध्ये जे काही आग लागली आहे ना, ते भीक मागून पण शांत होणार नाही, हे लक्षात ठेव.
मग काय दरवेळी सोडून द्यायचं का त्याला? नाही 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 भास्कर, सोडायचं नाही त्याला. सोडायचं कशाला? पण त्याला मारून पण काही मिळणार नाही ना. आणि त्याला जर मारायचाच असतं ना तर लहानपणीच मारलं असतं की. भास्कर, जी मजा त्याला रोज मारण्यात आहे ना ती एकदम मारण्यात नाहीये. त्या धैर्याला हरलेलं बघायचं. हरल्यानंतर जी फिलिंग येते का नाही ती फिलिंग त्या धैर्याला द्यायची. दादा तेच तर तू होऊ देत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण जर शत्रूला हरवायचं असेल, त्याला पायावर नाक घासायला लावायचं असेल का नाही तर कायम त्याच्या मागावर राहायचं असतंय. आणि गरज पडली ना तर त्याच्या गोटात जाऊन खेळी खेळायची असते. भास्कर, त्या धैर्याचं आज नशीब चांगलं होतं म्हणून वाचला तो. पण हे नेहमी घडणार नाही. त्या मामाला, आईला आणि त्या हिराला घेऊन मोठा डाव खेळतोय ना, खेळू देत. जेवढा मोठा डाव खेळायचा ना तेवढा खेळू देत. कधी ना कधीतरी मोठी चूक करणारच तो. आपण ना त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं, बारीक. आणि जेव्हा असं घडेल ना भास्कर, तो दिवस आपल्यासाठी विजयाचा दिवस असेल बघतो. लक्षात ठेव भास्कर, फक्त पंजे कापून वाघ मरत नसतो. वाघाला पूर्ण कापावा लागतोय. कळलं का? मॅडम, तू बरं झालं तू आलीस. ते म्हणजे मी तुझ्याचकडे येणार होते बघ. तुळशीचं लग्न आहे ना आज. हे बघ, तुझ्यासाठी हार काढला होता. म्हटलं आज काही झालं तरी माझी सून छान दिसली पाहिजे. घे. मॅडम, सॉरी. तुम्ही सगळेजण माझ्याशी किती चांगलं वागता, माझी किती काळजी घेता. आणि मी मात्र चुकले. मी करत चुकले. सॉरी. आता कशी लायकीत आलीस? अगं, तुझं हेच रूप तर बघायचंय मला. बाद झाला आता. आता काय सारखं उठून सॉरी सॉरी म्हणत राहणार आहेस का? झालं ना, संपला विषय आता. म्हटलं ना, डोक्यात काही ठेवायचं नाही. मला माहितीये सर, या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी तुला पटत नाही. पण एक सांगू का, हे सगळं घर एकीकडे आणि धैर्य एकीकडे. अगं, दोघांमध्ये खूप फरक आहे ग. धैर्याचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या प्रेमाखातर त्याने घर सोडलं होतं. तुझ्या प्रेमाखातर त्याने स्वतःला बदललं. आता तूच सांग, प्रेम नसतं तर धैर्याने असं कधी केलं असतं? मला एकच सांगायचं तुला, धैर्यावर आणि त्याच्या प्रेमावर ना कधी संशय घेऊ नकोस. त्याला त्रास झाला ना तर आई म्हणून मला पण तेवढाच त्रास होतो ग. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी वचन देते तुम्हाला, इथून पुढे असं काहीच नाही होणार बघा. मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही.
कायम त्यांच्या सोबत असेल. झालं तर मग बस झाला आता रडणं बिडणं. सण आहे ना खरं. चला सुनबाई छान तयार होऊन या. माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला हा सण साजरा करताना बघायचंय मला. आलेच. अगं जा तयार. आलेच. हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्याम समर्पयामि. एखादं फुल घाला तिथं ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि. नीता आई झाली की नाही तयारी? हो झाली. आणि सावी? सावी येतच असेल आई. हे काय आलीच. सावी नीता विलास आणि भास्कर राहू दे. दया तू आणि गुरुजी मिळून तुम्ही अंतरपाठ धरा. धैर्य पुढचं कार्य सुरू करूया. बाळकृष्ण घेऊन पाटावर उभा राहतो. हा द्या गुरुजी. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम. धैर्य किती विश्वासानं तुम्ही माझा हात मागितला होता आणि त्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. खरं तरी मी त्या बदल्यात काय केलं? तुमच्यावर डाऊट घेतला. खरं आता यापुढे तसं कधीच नाही होणार. प्रॉमिस. थँक्यू सावी माझ्यावर डाऊट घेतल्याबद्दल.
तू डाऊट घेतला नसतास ना तर एवढी मोठी चाल वर्कआउटच झाली नसती. थांबावीस म्हणून मला जे काही करावं लागलंय ना त्या सगळ्याची परतफेड करणार आहे मी. आता या मंगलाष्टका नीट कान देऊन ऐक. या मंगलाष्टका नाहीत, तू घरातून बाहेर पडण्यासाठीची नांदी आहे, नांदी. अरे वा सावी, काय मस्त घमघमाट येतोय का. कुणीतरी भाऊजींची फेवरेट थालीपीठ बनवतंय. हो वहिनी. अहो आज धैर्यांसाठी एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणून मी ठरवलंय त्यांच्या आवडीचं आणि त्यांना पाहिजे ते सगळं करायचं आज. खरं सावी, तू आणि भाऊजींनी मिळून बघितलेले स्वप्न पूर्ण होतात. तिला खुश आहे बघ. खरं विलास भाऊजी आणि यांच्यामुळे तुमच्यात जे काही गैरसमज झाले ते शेवटी दूर झालेच बघ. तुमच्या दोघांचे प्रेम लय भारी आहे. आणि सावी, तुझा नवरा लाखात एक आहे बर का. फक्त आता कुणाची दृष्ट न लागो तुमच्या नात्याला म्हणजे झालं. कारण भाऊजींचं लय प्रेम आहे बघ तुझ्यावर. ते तर आहे, म्हणून तर भाऊंचं स्वप्न पूर्ण करायला केवढे कष्ट घेत आहे. आणि दृष्ट लागण्याचं म्हणाल ना तर आता मी दृष्ट लागूच देणार नाही. मी धैर्यांची साथ इतक्या खंबीरपणे देणार आहे ना, कुणाची नजर लागूच देणार नाही. आजचा दिवस तर सेलिब्रेट करावाच लागेल सावी, नाही? कारण आजचा दिवस तुझा शेवटचा दिवस आहे या घरातला. बरं वहिनी ऐका ना, मी धैर्यांसाठी अजून एक सरप्राईज प्लॅन केलंय. हो, धैर्य आले. एक काम करते, आधी त्यांना थालीपीठ नेऊन देते, नाहीतर परत गार व्हायचं ते. हा, तुम्ही इथंच थांबा, मी तुम्हाला सगळं सांगते. आलेच. ठीक आहे, सावकाश. परमेश्वरा, आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं आणि तू दिलं नाही असं कधीच झालं नाही बघ. सगळ्या गोष्टी न मागता तू दिल्यास, सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास. पण खरं सांगू, तर आत मनात आजपर्यंत जे काही खात होतं की नाही ते कधीच तुझ्यामुळं मांडलं नाही. पण आज मांडता. कसं आहे ना, माझ्या पश्चात, माझ्या नंतर हा जो काही सगळा व्याप वाढवून ठेवलेला आहे, माझी शाळा, माझी लेकरं, यांचं कसं होणार ही चिंता मनाला लय सतावत होती बघ. माझ्या मनातलं ओळखून तुम्ही धैर्याच्या रूपानं ही चिंता सुद्धा तू मिटवलीस. या चिंतेचं समाधान दिलायस. आता जास्त काही नाही, एकच मागणं आहे. आता एकदा का या जमिनी धैर्यांच्या नावावर झाल्या, त्यांच्या ताब्यात जमिनी गेल्या, या जबाबदारीच्या धाग्यातनं माझी पावलं आपोआप मोकळी होतात बघ. तेव्हा जास्त काही मागणं नाही. माझी सावी आणि धैर्य यांना पुढच्या आयुष्यात इथून पुढं भरपूर यश दे.
भरपूर सुख दे. भाऊ, आज लय महत्वाचा दिवस आहे. घ्या, देवाला गोडाचं नैवेद्य दाखवा. अरे वा, होय की. जमिनी दुसऱ्याच्या हातात जायला लागल्यात, हे कोण साजरं करतोय? आनंद त्यांच्या घरात आणि गोडाचं ह्या घरात करायला लागल्यात. माझ्या घरात चालणार नाही हे. माझ्या घरात म्हणजे माझ्या घरात नाही, आपल्या घरात चालणार नाही हे. दीपे, सावीचं लग्न जरी झालं असलं ना तर ती ह्या घरची लेक आहे. वा ते घर हे घर असला भेद मी करीत नाही. हे घर जसं सावीचं आहे तसंच जावई बापूंचं सुद्धा आहे. आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आणि खरं कुटुंब तेच असतं जे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतं, तो आनंद साजरा करतं. जाऊ दे हो, ज्याला आपल्या पलीकडे जगच दिसत नाही त्यांच्या पुढं डोकं फोडून काही उपयोग आहे का? अनुराधा, आजचा दिवस हा आपल्या सावीच्या आणि धैर्याच्या आयुष्यातला महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. सावी आणि धैर्याच्या आयुष्यात, त्यांच्या संसारात अधिक चांगली गोष्ट घडणार आहे. तरी या आनंदाच्या क्षणी माझी मनापासून एक इच्छा आहे. अरे दादा काय? अरे इथं आईच्या खोलीत कशाला आलोय? सगळे नाश्ता करतात, चल की नाश्ता करू. सगळेजण गिळायला गेलेत म्हणून तर इकडे आलोय ना आपण. अरे दादा काय करतोयस? भास्कर कसं आहे माहिती काय, काल जेवढी फजिती झाली का नाही तेवढी बाद झाली. आता प्रत्येक वेळी आपण जिंकायला जातो ना, हा धैर्य काहीतरी कांड करतो ना, आपल्याला हरवतो. गावभर फिरलो आणि उमऱ्यावर डोकं आपटून मेलो अशी गत झाली आपली. आता नाही, आता नाही हा भास्कर, आता बस. आता आपण चाल नाही खेळायची. त्या धैर्याच्या चालीमध्ये त्या धैर्याला अडकवायचं. हे काय व्हॉइस रेकॉर्डर कुठं लावायचं ते बघतो सांगता. ए दादा, धैर्याची चाळ करायला पाहिजे ना. मग धैर्याच्या खोलीत लावू की त्या आईच्या खोलीत कशाला? कुकुल बाळ आहे ते आईचं. आईच्या कानावर टाकल्याशिवाय ना तो काही करत नाही, कळलं का? त्याला काय करायचं असेल का नाही, पहिल्यांदा येणार, आईच्या कानावर टाकणार आणि मग करणार. त्यामुळे ही जागा परफेक्ट आहे भास्कर. लाव लाव लाव. जागा शोध कुठं लावायचे? इथं 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 लांब पडलं तिकडं बेटच्या साईडला. लाव लाव चल लाव. वा, अहो कसले भारी झालेत थालीपीठ. सावी अहो काय करताय?
अजून किती वाढतंय? आजच मला रजिस्ट्रेशन साठी भाऊंकडे सुद्धा जायचंय, माहितीये ना? वडग्या मला विलास, अवंती पोचली का नीट घरी? हा भाऊ, बोला की. निघाला काय? कसं आहे, थोड्याच वेळात जमिनीची कागदपत्र द्यायला तहसीलदार साहेब पोचतील. तुम्हाला किती वेळ लागणार आहे अजून? हो अहो, माझं आवरलंच आहे कधीच. पण ही तुमची नात एवढं खाऊ घालती की टेबलवरनं उठूच देत नाही. चांगला आहे, चांगला आहे. मी काय म्हणत होतो, तहसीलदार साहेब स्वतः येत आहेत ना आपल्या घरला कागदपत्र घेऊन, तर त्यांना उशीर नको व्हायला. हा, मी निघतो लगेच. ठीक आहे. ते जरा सावीला देता काय? हो. बोला. हॅलो, हा भाऊ. हा सावे, तू पण आलीस ना धैर्यांबरोबर? मी नाही. असं काय करते? हा धैर्यांसाठी किती महत्वाचा व्यवहार आहे. तू असतीस तर आणखी बरं वाटलं असतं. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे दिवाळीला आली आणि तशीच निघून गेलीस तू. यावेळेला आली तर 2-4 दिवस राहिली असतेस म्हणून म्हटलं. भाऊ, ते ऍक्च्युली ना मला घरात जरा काम आहे. उद्या येते की. हा ठीक आहे. खरी ये पण नक्की. हा हा भाऊ, नक्की येते. ठेव. काय झालं? काय म्हणत होते भाऊ? भाऊ म्हणत होते की घरी ये. अरे वा, मग चला की माझ्यासोबत. नाही, ते घरात जरा काम आहेत ना म्हणून. अच्छा, म्हणजे माझ्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे आणि तुम्हाला माझ्या सोबत यायचं नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणून तर तुम्ही जिंकून आला ना, तर तुमच्या स्वागतासाठी तयारी करायची म्हणून थांबते. त्यामुळे लवकर जा आणि लवकर परत या. तुम्ही परत आला ना तर तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय मी. सरप्राईज? काय? घ्या. आता सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार?